ही कहाणी आहे परमवीर चक्र विजेत्या मेजर धनसिंग थापा यांची। दैनिक पुढारी आयोजित आणि प्रशांत भिरंगे आचार्य अकॅडमी प्रायोजित गाथा परमवीरांच्या। भारत चीन युद्धामध्ये 20 ऑक्टोबर 1962 रोजी त्यांच्या नेतृत्वाखालील बटालियन पँगॉंग तलावाच्या तीरावर चीनी सैन्याला रोखण्यासाठी सज्ज होती। त्या ठिकाणी त्यांनी एक चौकी स्थापन केली होती। या चौकीवर चीनी सैन्याने जबरदस्त ताकदीने हल्ला केला। यावेळी मोठ्या संख्येने आलेल्या चीनी सैन्याला त्यांनी परतवून लावलं। शत्रूने 2-3 वेळा हल्ला केला। त्यानंतर पायदळ आणि रणगाडे चालून आले, पण त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या चौकीचा ताबा सोडला नाही। अखेरीस धनसिंग थापा आणि त्यांच्या सहकार्यांना चीनने युद्ध कैदी म्हणून पकडलं। कैदेत असताना त्यांचा छळ करून त्यांच्याकडून काही गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्न केला, पण ते बदले नाहीत आणि युद्धाच्या शेवटी त्यांची सुटका केली गेली। मेजर थापा यांचं धैर्य, शौर्य आणि नेतृत्व यामुळे लष्करी परंपरेतील सर्वोच्च अशा परमवीर चक्रानं त्यांना सन्मानित करण्यात आलं। तुमच्या आमच्या रक्षणाकरता सीमेवरती जीवाची बाजी लावणाऱ्या या शूरवीरांना आमचा सलाम।